आज मी तुम्हाला मणिबंध रेषा आणि विवाह रेषा, हस्तरेषेवर ज्या मणिबंध रेषा असतात आणि विवाह रेषा असतात त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. त्या कुठे कुठे असतात मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन फक्त द्यायला समोर आलेलो आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मणिबंध रेषा म्हणजे हा भाग. आणि इथे ऍक्च्युली हे दिसतंय ना तुम्हाला, इथे 1 2 3 4 काही जणांचं 5वं पण असतं इथे भाग, पण इथे ऍक्च्युली तिथे खूण असतात काय काय. पण नॉर्मली ही जी रेषा आहे मणिबंध रेषा, ही वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती बघितली जाते. म्हणजे पती पत्नी विषय कसा आहे, त्याच्यात नोकरी व्यवसाय, स्वतःबद्दल ज्या गोष्टी असतात ना ते सगळं ह्याच्यावर बघितलं जातं. 2 नंबरचा विषय जो आहे तो बाहेरचा विषय, म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये जर तुम्ही जाणार असाल किंवा अजून काही कुठे शिक्षणाला जाणार असाल तर तो योग आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय कोणता करायचा ही गोष्ट त्याच्यावर बघितली जाते. आणि तिसरी गोष्ट आहे ती संततीचा भाग बघितला जातो. पण इथे फक्त 100% मधले 30% इथे बघितले जाते. विवाह रेषा आणि संतती रेषा इथे असते. विषय लक्षात आला. विवाह रेषा अजून पण एक आहे जी इथून पूर्ण क्रॉसिंग होते. हा भाग जो आहे तो कसं आहे, एकच कंडिशन हातावर 3 ठिकाणी बघावी लागते. उदाहरणार्थ एखाद्याला मंगळ दोष आहे की नाही, किंवा मंगळाचा आपण मगाशी बोललेलो आहोत. एखाद्याला जर मानसिक त्रास असेल तर तो मानसिक त्रास कमी करण्याच्या दृष्टीने त्याने काय करायला पाहिजे. मी प्रॅक्टिकल उपाय सांगतो. दैवी उपाय मी सांगतोच. म्हणजे तुम्ही कोणता विधी करा, शांत करायला हवे की नकोय, की तुम्ही कुठलीही गोष्ट करायची. उजव्या हातावर दैवी उपाय सांगितले जातात. दान करायचंय, कुठल्या देवाचं तुम्ही हे करा, ध्यान करा किंवा काही वाचा. आणि डाव्या हातावर मी आता जे सांगतो ना, कारण आत्ताचे माझे व्हिडिओ आणि मला आता इतके लोक कॉन्टॅक्ट करतात, दिवसाला माझ्या एवढ्या मीटिंग होतात. आतापर्यंत माझे 120 क्लायंट पूर्ण आले ह्या आठवड्याभरामध्ये. ज्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी कन्सल्टन्सी घेतली, माझ्याकडनं सल्ले घेतले, सगळे लोक खुश आहेत. फक्त तुमचे नियम, म्हणजे नियमानुसार माझा जो नियम आहे त्याच्यावरून तुम्हाला 4 गोष्टीमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. पहिली गोष्ट विवाह, 2 नंबर कर्ज प्रकरण, 3 नंबर तुम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये जर व्यवसाय करू की नोकरी हा विषय असेल, आणि संततीबाबत फक्त मी मुलगा होईल की मुलगी होईल हा विषय बघत नाही, कारण मी स्वतः ते मानत नाही भेद. त्याच्यामुळे तुम्ही संततीविषयी नुसता प्रश्न विचारू शकता की आम्हाला होईल की नाही, योग कधी आहे हे कन्फर्म बघता येतं. फक्त ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठलेही अन्य प्रश्न बघत नाही. पूर्वी मी बघायचो, जवळपास मी 7 वर्ष लागली मला शिकायला हस्तरेषा. ज्योतिषशास्त्र शिकायला मला जवळपास 9 ते 10 वर्ष लागली आणि फेस रिडिंग शिकायला 5.5 वर्ष पूर्ण लागली. त्याच्यामुळे तुम्हाला जर कन्सल्टन्सी हवी असेल तर तुम्ही बिनधास्त मला मेसेज करा. 94 21 14 38 90 किंवा 90 75 66 2003. फक्त व्हॉट्सअप, डायरेक्ट मी कॉल उचलत नाही. तुम्हाला पहिली माझी वेळ घ्यायची. तुम्ही मला हाय केल्यानंतर नाव पाठवायचंय आणि थेट मेसेज करायचं की दादा मला तुझ्याकडे काम आहे, मला हस्तरेषा बघायची आहे. माझ्याकडे तुम्हाला मेसेज जाईल, त्याच्यानंतर तुम्ही मेसेज केल्यानंतर बुकिंग करायचं आहे आणि वेळ घ्यायची आहे. व्हीआयपी बुकिंग किंवा रेग्युलर बुकिंग तुम्ही कुठलंही घेऊ शकता. मला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद, आभारी आहे. एवढं लवकरच चालू होणार पुढचे पण.